नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. अर्जुनला पोलिसांचा फोन येतो. अर्जुन विचारतो, स्केच आर्टिस्ट आला का? मी आता निघतोच आहे. पण पोलीस त्याला सांगतात, स्केच तर आपण काढलं आहे, पण मी त्या सिक्युरिटी गार्डच्या घरी जाऊन आलो. तो नाईट ड्युटीवरून घरी आलाच नाही. हे ऐकून अर्जुन विचारतो, मग तो कुठे गेला आहे? पोलीस सांगतात, मी सगळीकडे चौकशी करून आलो, पण तो कुठेच सापडला नाही. तो सिक्युरिटी गार्ड अचानक गायब झाला आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, याचा अर्थ त्या अटॅकरनेच त्याला गायब केलं असावं. पोलीस म्हणतात, पण त्याला हे कसं कळलं? आपल्या तिघांशिवाय ही गोष्ट दुसऱ्या कोणालाच माहीत नव्हती. अर्जुन म्हणतो, तो आधीपासूनच त्याच्यावर लक्ष ठेवून असेल. तुम्ही त्याचा शोध घ्या. काही सापडलं तर मला लगेच कळवा. फोन ठेवल्यानंतर अर्जुन विचारात पडतो. तेवढ्यात सायली म्हणते, मी जरा येते. अर्जुन विचारतो, तू आता कुठे चाललीस? सायली म्हणते, आई अजूनही प्रियाचा आणि तिच्या बाळाचा विचार करत असतील. त्या जर अश्विनी भाऊजींशी बोलायला गेल्या तर त्यांना आणखी त्रास होईल. त्याआधी मी त्यांच्याशी बोलून येते. अर्जुन म्हणतो, कदाचित मम्मीने स्वतःहून तो विचार थांबवला असेल. मग तू पुन्हा विषय कशाला काढतेस? आता फक्त आपल्या बाळाचा विचार कर. आधीच तुला तुझ्या बालपणाचं काही आठवत नाही. सायली म्हणते, मला कळतच नाही की मला नेमकं कसं वाटतंय. त्यावर अर्जुन विचारतो, तुला तन्वीचे फोटो पाहून असं वाटतं ना की तू तिच्याशी जोडलेली आहेस? अजून काही गोष्टी आहेत का ज्यामुळे तुला असं वाटतं? तेवढ्यात सायलीला प्रतिमाने दाखवलेल्या तन्वीच्या वस्तू आठवतात. सायली म्हणते, तिची प्रत्येक वस्तू पाहून मला काही ना काही वाटतं. अर्जुन म्हणतो, मग अजून काही गोष्टी असतील आपल्याजवळ ज्यामुळे तुला काहीतरी आठवेल. तेवढ्यात त्याला आठवतं की तन्वीचं एक गाठोडं अजूनही त्यांच्याकडे आहे. सायली विचारते, ते पाहून मला काही आठवेल का? दुसरीकडे अश्विनला प्रियाने सांगितलेल्या गोष्टी आठवत असतात. कल्पना त्याच्यासाठी पोहे घेऊन येते आणि म्हणते, खाऊन घे. पण अश्विन म्हणतो, मला भूक नाही. कल्पना म्हणते, तुझी मनमानी चालणार नाही आणि त्याला भरवण्याचा प्रयत्न करते. पण तो काही खात नाही, कारण तो खूप भावूक झालेला असतो. कल्पना म्हणते, तुला असं नाही का वाटत की ते बाळ तुझंच असू शकतं? तू इतका कठोर निर्णय कसा घेऊ शकलास? अश्विन म्हणतो, मला 100% खात्री आहे की ते बाळ माझं नाही. आणि तूही तसा विचार करू नकोस. आपण प्रियापासून जितकं लांब राहू तितके आनंदी राहू. कल्पना म्हणते, तू स्वतःलाच जास्त त्रास करून घेतो आहेस. त्यानंतर ती म्हणते, तुझ्यात आणि अस्मितामध्ये किती फरक आहे. ती संकटातून लगेच बाहेर पडली आणि तू अजूनही प्रियाचा विचार करतो आहेस. अश्विन म्हणतो, मी प्रयत्न करतो आहे. आता मी त्या बाळाचा विचार डोक्यातून काढून टाकणार आहे. कल्पना म्हणते, प्रियाची गोष्ट आमच्यापासून लपवायला नको होती. अश्विन म्हणतो, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणूनच मी हे सगळं केलं. कल्पना त्याला धीर देते आणि अश्विन तिला मिठी मारून रडू लागतो. इकडे अर्जुनला तन्वीचं गाठोडं सापडतं. तो ते सायलीला उघडून दाखवतो. सायली त्यातील प्रत्येक वस्तू हातात घेऊन पाहते, पण तिला फारसं काही आठवत नाही. अर्जुन विचारतो, काय झालं? काही त्रास होतोय का? सायली म्हणते, एकाच गोष्टीचा त्रास होतोय. या सगळ्या वस्तू माझ्याच वाटतात, पण मला काहीच आठवत नाही. या वस्तू सायलीपासून तन्वीकडे जाण्याचा मार्ग मला दाखवत नाहीत. दरम्यान राकेश जेलमध्ये नागराजला भेटायला आलेला असतो. तो सायलीवर केलेल्या हल्ल्याबद्दल सांगतो. हे ऐकताच नागराज त्याच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो, मूर्ख आहेस का? सायलीचा जीव घ्यायला कोणी सांगितलं तुला? राकेश म्हणतो, तुम्हीच तर म्हणाला होता की सायली आणि अर्जुनची वाट लावायची. नागराज म्हणतो, वाट लावायची म्हणजे प्रत्येक वेळी जीव घ्यायचा असतो असं नाही. अशा मूर्खपणामुळे उद्या तू माझीच वाट लावशील. आधीच अर्जुन मला फासावर लटकवेन अशी धमकी देऊन गेला आहे. त्याच्या हातात आणखी पुरावे देऊ नकोस. राकेश म्हणतो, मला वाटलं सायली गेली तर सगळे त्यातून सावरू शकणार नाहीत. नागराज त्याला सांगतो, सचिनची मदत घे आणि शांत डोक्याने वाग. इकडे सायली खूप नाराज असते. अर्जुन विचारतो, काय झालं? इतकी अस्वस्थ का आहेस? सायली म्हणते, माझ्यासारखी कमनशिबी मीच आहे. माझे आईबाबा माझ्यासमोर आहेत, पण मी त्यांना आईबाबा म्हणून हाक मारू शकत नाही. अर्जुन तिला धीर देत म्हणतो, मी तुला हार मानू देणार नाही. मी तुला तुझे खरे आईबाबा मिळवून देणारच. मग तो सायलीला आरशासमोर घेऊन जातो आणि म्हणतो, मला तुला कोणाची तरी ओळख करून द्यायची आहे. सायली आरशात पाहते. अर्जुन हसत म्हणतो, सायली, मीट तन्वी. तो पुढे म्हणतो, सगळ्या किल्लेदार आणि सुभेदारांवर प्रेम करणारी तीच तन्वी आणि हीच सायली. मला खात्री आहे, सायली सुभेदार आणि अर्जुन सुभेदार दोघे मिळून तन्वीपर्यंत नक्की पोहोचतील. सायली भावूक होऊन म्हणते, मला माहिती आहे, तुम्ही एखादी गोष्ट ठरवली की ती करूनच दाखवता. आणि ती अर्जुनला मिठी मारून रडू लागतो. दुसरीकडे महिपतला एक मुलगी आश्रमाचा आराखडा दाखवत असते. महिपत म्हणतो, मला यातलं फारसं काही कळत नाही, पण माझ्या आश्रमात एक मोठं अन्नछत्र असलं पाहिजे. एकही भक्त रिकाम्या पोटी जाता कामा नये. तेवढ्यात त्याला फोन येतो आणि तो तिथून निघून जातो.
सचिन त्या मुलीला विचारतो, तुमचा महिपत बाबांवर एवढा विश्वास आहे की तुम्ही इतकं सगळं त्यांच्यासाठी करता? ती म्हणते, हो, त्यांच्या आशीर्वादामुळे माझा व्यवसाय खूप वाढला, त्यामुळे मी त्यांच्यासाठी काहीही करू शकते. हे ऐकून सचिन मनात म्हणतो, अण्णांचा महिपत बाबा झाला आहे, याचा मला खूप मोठा फायदा होणार असं दिसतंय. शेवटी अर्जुन सायलीला DNA टेस्टबद्दल सांगतो. डॉक्टरांना पुढच्या वेळी सगळं करायला सांगा. प्रिया इथे नसली तरी मला कोणताही धोका घ्यायचा नाही. अर्जुन म्हणतो, डॉक्टरांनी जुन्या गोष्टी पुन्हा करून पाहायला सांगितलं आहे. सायली म्हणते, आपण खूप गोष्टी करून पाहिल्या पण मला काहीच आठवत नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, मग मला आठवणाऱ्या गोष्टी करून पाहूया, कदाचित त्यातून तुला काही आठवेल. असं म्हणत तो फळ्यावर काहीतरी लिहितो. सायली म्हणते, हे पाहूनही मला काही आठवत नाही. अर्जुन हसत म्हणतो, ठीक आहे, मग आपण एक एक गोष्टीची सुरुवात करूया. आधी आईस्क्रीम खाऊया. आणि याच उत्सुकतेच्या वळणावर आजचा भाग संपतो. आता अर्जुनच्या प्रयत्नांमुळे सायलीला तिची खरी ओळख आठवेल का? DNA टेस्टमधून कोणतं सत्य समोर येईल? आणि गायब झालेला सिक्युरिटी गार्ड नेमका कुठे आहे? हे पाहणं रंजक ठरणार आहे. तुमचे अंदाज आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.